शेवग्याच्या शेंगा. लेखक य. ग. जोशी. वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आत्ताच आला होता. श्रीनिवासचे वडील दामोदरपंत हे एक धनाढ्य गृहस्थ होते. 50-50 हजारांची इस्टेट, मुलगे 3 व मुली 2. पैकी एकीचे लग्न झाले होते व एकीचे व्हावयाचे होते. श्रीनिवासच्या मातुश्री 5-6 वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्या होत्या. दामोदरपंतांची एकच इच्छा अपूर्ण राहिली होती आणि ती म्हणजे धाकट्या मुलीचे राहिलेले लग्न. तिचे नाव तारका. दामोदरपंतांच्या 3ही मुलांची लग्ने झालेली होती. दामोदरपंतांनी आपले मृत्यूपत्र करून ठेवले नव्हते. इस्टेट अवाढव्य. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सुनांची फार तारांबळ उडाली. सुनांना त्यांच्या माहेरच्या माणसांकडून काहीतरी वानगी मिळे, परंतु घरातले काही जिन्नस सुनांच्या माहेरी जाऊ लागले. काही दागिने लपून बसू लागले. लढाईनंतर विजयी पक्ष जशी लुटमार करतो त्याप्रमाणे घरात सावळा गोंधळ माजला होता. दामोदरपंतांच्या मुलांची नावे श्रीनिवास, नारायण व अमृत. या तिघांचे आपापसात चांगले नव्हते. सर्वजण निरनिराळे होण्याकरता दामोदरपंतांची इस्टेट स्वकष्टार्जित असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचीच वाट पाहत होते. तारका साधी, सुंदर, एकमार्गी मुलगी होती. वय सुमारे 14. वयाच्या 8व्या वर्षीच मातृवियोग. तेव्हापासून तिचे निम्मे बोलणे कमी झाले. ज्या आईजवळ बोलायचे ते आता कोणाजवळ बोलणार. आईजवळ बोलायचे विचार मनात तसेच पडून राहोत. अशा विचारांची तिच्या मनात अगदी अडगळ झाली होती. त्यामुळे तिच्या स्वभावात थोडा कुढेपणा आला. तारकेची आई वारल्यानंतर पहिल्या वर्षी तिने दामोदरपंतांना फार त्रास दिला. ती नेहमी त्यांच्याजवळ असे. एक दिवस वेडी पोर त्यांच्याजवळ हट्ट घेऊन बसली. आज माझी वेणी तुम्ही घाला. त्यांनी बरीच टाळाटाळ केली, पण काय करणार. तारकेचा तो बालिश हट्ट त्यांना पूर्ण करावा लागला. आणि आता तर दामोदरपंतही नाहीसे झाले. त्यामुळे तारकेचे बोलण्याचे ठिकाणच नाहीसे झाले. अलीकडे तर ती मुकीच झाली होती. तारकेच्या आईच्या देखत तिच्या एका भावाचे श्रीनिवासचे फक्त लग्न झाले होते. श्रीनिवासचे लग्न झाले आणि वर्षाच्या आतच तारकेच्या आईने इहलोकाची यात्रा संपवली होती. नंतर क्रमाक्रमाने राहिलेल्या 2 भावांची लग्ने झाली. प्रत्येक भावाच्या लग्नात फक्त तारकेला आनंद होई आणि पुढे पश्चाताप होई. लग्न समारंभात परकेपणाने लाजणारी व भीतियुक्त आदराने तारकेकडे नणंदच्या नात्याने पाहणारी तिची वहिनी घरात आल्यावर घरधणीच्या नात्याने तोऱ्याने वागू लागली. घरधणीण झालेली तिची वहिनी तिला म्हणे, आज ना उद्या तुम्ही या घरातून जाणार. तुम्हाला काय करायचे हे आमच्या व्यवहारात लक्ष घालून. याबद्दल ती क्वचितही आपल्या भावांजवळ कागळी करीत नसे. पण सर्व भाऊ होते स्त्रियांचे कैवारी. भाग्यवान मुलींना संसाराची स्वप्नसुखी दिसू लागल्यामुळे आपले लग्न लवकर व्हावे असे वाटते. पण तारकेला मात्र या शब्दांच्या भडीमारामुळे केव्हा एकदा आपण या घरातून जातो असे झाले होते. हालते चालते वडील दिसेनासे झाले आणि तिच्या वडिलांच्या दामोदरपंतांच्या दिवाणखान्यात त्यांचा लाईफ साईज फोटो लावलेला होता. तारकेला परिस्थिती असह्य झाली म्हणजे ती वेड्यासारखी आपल्या वडिलांची तसबीर कुशीत घेऊन उभी राहिल्यासारखी तसविरीला बिलगे, अश्रुढाळी आणि परत फिरे. वडिलांच्या 7व्या दिवशी काही एका विशिष्ट कारणावरून दामोदरपंतांच्या मुलांनी ठरवले आजच्या आज इस्टेटीच्या वाटण्या करायच्या. श्रीनिवास, नारायण व अमृत या दामोदरपंतांच्या मुलांनी आपल्या वृद्ध पण गरीब चुलत्यांना बोलवून आणले. सर्व वाटण्या बिनतक्रार झाल्या. पण तारकाचे लग्न होईपर्यंत तिने कुणाजवळ राहायचे. घर थोरल्या भावाने श्रीनिवासने ठेवले होते. नारायण व अमृत हे रोख रक्कम घेऊन बाहेर पडणार होते. रूढीप्रमाणे म्हटले तर तारकेने थोरल्या भावाजवळ श्रीनिवासजवळ राहायला पाहिजे. पण श्रीनिवास म्हणाला, तारके, तुला जर माझ्याजवळ राहायचं असेल तर तू इथउपर नारायण व अमृत यांच्या घराचा उंबरडा चढायचा नाहीस. वाटेत कुठे भेटले तरी त्यांच्याशी एक चक्कार शब्दसुद्धा बोलायचा नाही. आणि जर तू त्यांच्याकडे कधी गेलीस, त्यांच्याशी कधी बोललीस असं मला कळलं तर मी तुला घरातून हाकलून देईन. हाच मंत्र नारायण व अमृत यांनीही जपला. 3 मुलगे असलेल्या आईला निष्ठुर काळाने विचारावे, आई, तुझ्या मर्जीवर मी सोपवतो. मी तुझा एक मुलगा ठार मारणार आहे. कोणता तेवढं मात्र तू ठरव. तेवढी सवलत मी तुला देतो. या प्रश्नावर त्या आईने काय उत्तर द्यावे. तशा स्वरूपाचा प्रश्न तारकेपुढे होता. तरी तिने काय उत्तर द्यावे. अखेर तारकेने थोरल्या भावाजवळ श्रीनिवासजवळ राहावे असे ठरले. दुसऱ्या 2 भावांकडे न जाण्याची व त्यांच्याशी न बोलण्याची अट मात्र कायम होती. यानंतर 2-1 महिने गेले. घरात काहीतरी धुसफूस झाल्यामुळे तारका सहज जाऊन माडीवरच्या खिडकीत उभी राहिली.
शून्य मनाने रस्त्याकडे पाहत होती. 5-1 मिनिटे अशीच गेली. तिचा मधला भाऊ नारायण त्याच रस्त्याने येत होता. त्याने सहज वर पाहिले. बहीण भावांची दृष्टादृष्ट झाली. तारकेला गहिवर आला. सख्खा भाऊ असून त्याच्याशी बोलायचे नाही. नारायणही आपल्या घराकडे आणि बहिणीकडे उदासीन वृत्तीने बघून खाली मान घालून चालता झाला. कुणी विचारत नव्हते म्हणूनच की काय, तारकेचा स्वभाव अत्यंत भावनाप्रधान झाला होता. वास्तविक तिच्या मनात खालील विचार येण्यासारखे तिचे का वय होते? पण आपण पाहतोच ना, खुरट्या झाडाला लवकर फुले येतात. तारकेच्या मनात विचार आले, कुठून आणि कुणीकडे मला कोणीच विचारत नाही, मग मी का जगायचे? नुसता खाऊन पिऊन देह वाढवायचा आणि परक्या घरातल्या मुली माझ्या इथं येऊन तोरा मिरवतात आणि मी मात्र मिंद अन्न खाल्ल्यासारखी जगते आहे. अरे भाऊ बहिणीच्या मानापमानाची त्यांना काहीच पर्वा नव्हती. मी आपल्या 2 भावांकडे जायचं का नाही? त्यांच्याशी का बोलायचं नाही? तारके, जगात असे कितीतरी प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर देताना चीड येईल. मनाच्या समाधानाकरता आपण असे समजायचे की आपले नशीबच असे. नंतर तारका त्या दुःखाच्या उमाळ्यात खाली अंगणात आली. अंगणात बरीच फुलझाडे होती. त्याचप्रमाणे एक मोठे थोरले शेवग्याचे झाडही होते. त्या झाडाखाली ती बसली. तिला मागच्या एका दिवसाची आठवण झाली आणि तिच्या आईची आठवण आली. पण आता काय, नुसत्याच आठवणी. तिच्या मनात एक काहीतरी विचार आला. ती उठली, घरात गेली, काठी घेऊन घराच्या बाहेर आली आणि शेवग्याच्या शेंगा ती पाडू लागली. तो श्रीनिवासची पत्नी, तिची वहिनी ओरडतच बाहेर आली. वंस, शेवग्याच्या शेंगा कशाला पाडता? पाडू नका शेंगा, मी त्या मुद्दामच राखून ठेवले आहेत. येत्या रविवारी त्या मला माझ्या माहेरी नेऊन द्यायच्या आहेत. तारकेने तिकडे लक्ष दिले नाही. ती मनातल्या मनात पुटपुरली, वाह रे खासा न्याय, माझ्या माहेरच्या शेंगा तुझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी मात्र मलाच तुझा सासूरवास. वहिनीकडे लक्ष न देता ती शेंगा पाडीत राहिली. वहिनींनी धुसफूस करत म्हणले, ऐकत नाही का तुम्ही? थांबा, येऊ दे त्यांना घरी, म्हणजे सांगते तुम्हाला कसं काय आहे ते. तारकेने पडलेल्या 15-20 शेंगा घेतल्या आणि ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडता पडताच तिने आपल्या वहिनीला सांगितले, मी काकूंच्या इथं जाते ग. दामोदर पंतांच्या सर्व मुलांना आपल्या चुलतीचा फार लळा. सर्व तिला आईच्या ठिकाणी मानित आणि ती माऊलीही तशीच प्रेमळ होती. आता श्रीनिवास, नारायण व अमृत हे जरी वेगळे राहू लागले असले तरी ते सर्व 4-8 दिवसांनी आपल्या चुलतीकडे येत असत. तारका मात्र तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आज प्रथमच घराबाहेर पडली आणि काकूकडे ती प्रथमच आज आली होती. तारका काकूकडे आली. काकूने विचारले, का ग बाहेरीशी उभी, ये ना आत. हो आले काकू, शेंगा आणल्या आहेत तुला, असे म्हणत तिने शेंगा खाली टाकल्या. तिला उमाळा आला आणि ती रडू लागली. अगदी ओक्साबोक्षी रडली. गाईची आचळे ओल्या हाताने गोंजारली की गाईला जसा पाहणा फुटतो त्याचप्रमाणे काकूच्या वात्सल्यपूर्ण सहानुभूतीने तारकेला रडण्याचा पाहणा फुटला. इतक्यात बाहेर तारकेचा मधला भाऊ नारायण आला होता. तो बाहेरूनच म्हणाला, काकू मी आलोय ग. तो ओळखीचा शब्द ऐकून आकाशवाणी ऐकायला यावी त्याप्रमाणे तारकेला आनंद झाला. राजापूरची गंगा एकदम आटावी त्याचप्रमाणे तिचे रडणे एकदम थांबले. पडसे येऊन आवाज गेंगारल्यासारखा होतो अशा आवाजात शेवग्याच्या शेंगा हाती घेऊन ती आपल्या काकूला म्हणाली, काकू मी तुला पुन्हा केव्हा तरी शेंगा आणून दे, या मी आता अनुला देते. तो हृदयाचा निर्मळपणा पाहून कुणाला गहिवरून येणार नाही. काकू गहिवरून म्हणाल्या, दे बरं त्याला, पुन्हा आणून दिल्या नाहीस तरी चालेल. अगं पण वेडे पोरी, त्याला काही कमी आहे का? तो आणीत नसेल का बाजारातून? तारका उद्गारली, पण काकू त्या बाजारच्या, त्यांच्या वडिलांच्या घरातल्या, त्यांच्या हक्काच्या शेंगा त्याला आता कधी मिळणार आहेत का गं? प्रसंगाने दगडालाही पाझर फुटतो असे आपण म्हणतो. आणि नारायण काही अगदीच दगड नव्हता. त्याच्या डोळ्यात काय पाणीच म्हणायचे ना. आता मुकाटाने हात पुढे केला व शेंगा घेतल्या. तोच दुसरा भागीदार हजर झाला. तारकेचा सर्वात लहान भाऊ अमृत आला होता. आता शेंगांची वाटणी सुरू झाली. तारका म्हणाली, नानू तू ठेव निम्म्या आणि निम्म्या अमृतला अण्णाला दे. बायकोच्या सांगण्यावरून तारकेची आपल्या चुलतीच्या देखत हजेरी घेण्याकरता श्रीनिवास आला होता. पण आतली बोलाचाल ऐकून तो बाहेरच उभा राहिला. पण आतील बोलणी ऐकून त्याचा तारकेवरील राग संपला होता. तो गहिवरल्या स्थितीतच आत आला. तारकेने त्याला पाहिले आणि ती अतिशयोक्ती होते आहे पण ओरडलीच म्हणाली, श्रीनिवास दादा रागावू नकोस माझ्यावर, मी काकूकडे सहज आले होते. नारायण व अमृत येथे येणार असल्याचं मला माहीत नव्हतं.
आणि इथं त्यांना पाहिल्यावर मला राहावे ना म्हणून मी बोलले त्यांच्याशी. माझ्यावर रागवू नकोस आणि म्हटल्याप्रमाणे मला रागाने घराबाहेरही काढू नकोस. दादा, आता मी पोरकी आहे रे, मी पाया पडते तुझ्या. आणि ती खरोखरच पाया पडू लागली. पण काय मानवी अंतःकरण आहे की दगड आहे? श्रीनिवास हा माणूसच होता. तो म्हणाला, तारे, हे रडा आवर. कोण तुला बाहेर काढतं आहे? उगाच काहीतरी. चल रडा आवर. दादा, काय? माझं रड मला आवरता नाही येत. मी काय करू त्याला? श्रीनिवास गप्पच राहिला. नदीच्या लोंढ्याला वाट करून दिलीच पाहिजे. तारकेचे रडे थांबले. चैत्र गौरीपुढे चित्रे मांडावी तसेच तारकेचे भाऊ तिच्यासमोर बसले. श्रीनिवास म्हणाला, तारके, तुला काय पाहिजे? का रडत होतीस? तारका म्हणाली, मला एकच भाऊ मिळतो आहे, पण मला माझे तीनही भाऊ पाहिजे आहेत. मी मला वाटेल त्याप्रमाणे सगळ्यांकडे, तिन्ही भावांकडे जाणार आणि राहणार. कपाळावर बुक्की मारून घे श्रीनिवास म्हणाला. तारके, त्यावेळी मी काहीतरी बोलून गेलो असेल, पण कुणाकडेही जात जा आणि कुणाकडेही राहा. यमाने सत्यवानाचे प्राण परत दिले तेव्हा सावित्रीला जसा आनंद झाला असेल तशा थाटात तारका म्हणाली, खरंच? श्रीनिवास म्हणाला, हो, अगदी खरं. थट्टा करतो आहेस माझी? मला नाही खरं वाटत. आणि हे जर तू मनापासून बोलत असशील तर तुम्ही तिघेही आता घरी चला. मी आपल्या हातानं भात आणि ह्या शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करते आणि तुम्हाला वाढते. तुम्ही ओळीने एका पंक्तीत जेवायला बसा. तरी मी खरं म्हणेन, तरच माझ्या मनाचं समाधान होईल. नारायण, नानू, अमृत, अण्णा येत जा मधून मला भेटायला. दादा, माझं लग्न होईस्तोवर तरी सलोख्यानं वागून एकमेकांच्या घरी येत जात जा. लग्न होऊन मी आपल्या सासरी हक्काच्या घरी गेले म्हणजे मग माझं काही म्हणणं नाही. मला मग तुम्हा सर्वांच्या इथं हक्कानं जाता येईल आणि असं वागाल तरच माझा माहेरचा सासुरवास संपेल. तारका म्हणाली. काकू मध्येच म्हणाल्या, अगं मग इथेच कर स्वयंपाक. तारका म्हणाली, नाही, आमच्याच घरी झाला पाहिजे. काकू तूही चल. वेड्या मुलीच्या म्हणण्याला सर्वांनी मान्यता दिली.